क्षणाची मोठी बातमी समोर येते बारामतीमधून। बारामतीत ईव्हीएमच्या गोदामातील सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रतिनिधीने हा आरोप केलेला आहे। तर काहीतरी यामध्ये काळबेरं होण्याची शक्यता असल्याची सुद्धा यावेळी माहिती त्यांनी दिलेली आहे। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण बारामतीमधून पाहतोय। बारामतीमधला ईव्हीएमच्या गोदामातल्या सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप करण्यात आला। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? नक्कीच बारामती मतदारसंघाची निवडणूक होऊन 8-10 दिवस झालेले आहेत आणि त्याचे स्ट्रॉंग रूम जे आहेत त्यामध्ये या सर्व मशीन ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या सीसीटीव्हीच्या नजरेखाली ठेवण्यात आलेल्या आहेत। आज हे सीसीटीव्ही जे आहे ते पूर्ण बंद असल्याचं लक्ष्मण खाबे आहे त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी या संदर्भात तक्रार जी आहे ती केलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे रविवारी म्हणजे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते बंद पडलेलं त्यांना पाहायला मिळालं। काहीतरी काळबेळ असण्याचा संशय जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक झाल्यानंतरही जर सीसीटीव्ही बंद पडत असतील तर काहीतरी संशय व्यक्त केला जातो आणि त्या संदर्भात अगदी नक्कीच सागर, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय अतिशय संशयास्पद ही बाब म्हणावी लागेल। बारामतीमध्ये ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम मधले हे सीसीटीव्ही फुटेज बंद असल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय आणि त्या संदर्भातला आरोप सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रतिनिधींनी केलेला आहे। या पार्श्वभूमीवर या सगळ्या प्रकरणाची तपासणी करण्यात यावी अशी सुद्धा मागणी त्यांनी केली आहे। यामध्ये काहीतरी काळबेरं होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे आणि त्यामुळे आता यावर काय भूमिका स्पष्ट होते प्रशासनाकडून ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय।